एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील उद्योजक बंडू उर्फ सुरेश भागवत यांच्या कन्येचा आणि कदम परिवारातील चिरंजीव निलेश कदम यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला। या मंगल सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा व आशीर्वाद दिले। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद दिले। तसेच ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनीही नवदाम्पत्याच्या उज्ज्वल वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। यावेळी टायगर ग्रुपचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने व उत्साहात पार पडला। उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या आयुष्यासाठी मंगल कामना व्यक्त केल्या। संपूर्ण महाराष्ट्रातून भागवत परिवारावर, कदम परिवारावर प्रेम करणारे असंख्य सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे युवा वर्ग, महिला वर्ग, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिले। खरं तर आमच्या भागवत परिवाराची कन्या आज कदम परिवारात जात आहे। खरं तर इथे आल्यानंतर येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं। खरं तर या विवाह सोहळ्यासाठी हिंदुस्थानातील थोर समाजसेवक आणि ज्यांनी आपल्या आयुष्य 85व्या वर्षात इथे पदार्पण केलं, त्यांनी आता या वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले। खरं तर 365 दिवस 24 तास दान धर्म ज्यांनी केला आणि आजही 85व्या वर्षात ते दान धर्म करतायत। 2,80,000 मंदिरं ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानात बांधून दिली। कुणाला किडनी असेल, आजार असेल, यासाठी दानधर्म करणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी हजर झालं। त्यांचा देखील मी भागवत परिवाराच्या वतीने स्वागत करतो। त्याचबरोबर आमच्या हिंदुस्थानातील दुसरे आणि ज्यांनी युवा वर्ग, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये असं अनोखी कार्य केलं ते आमचे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पैलवान डॉक्टर तानाजी जाधव यांनी देखील भाऊंनी आमच्या शब्दाला मान दिला आणि आमच्या या युवा सोहळ्यासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं देखील स्वागत करतो। त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर खरं तर ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर बघितलं कदम परिवारानं आयुष्यामध्ये काय कमावलं, पैशापेक्षा माणसं कमावली। कारण ज्या ठिकाणी आल्यानंतर मी भाऊंना बोललो, गजा भाऊ महाराज आले, त्यावेळेस ते बोलले महाराज आले आणि मला आनंद झाला। खरं तर अशी सोन्यासारखी माणसं या ठिकाणी उपस्थित राहिली आणि आमच्या शब्दाला मान दिला। खरं तर मी विनंती करल, आमचा भागवत परिवार गरीब आहे। मी एका दैनिकाचा संपादक आहे। 27,000 पत्रकारांचं नेतृत्व करत असताना पुण्यामध्ये आल्यानंतर मुलगी द्यायची म्हणल्यानंतर मी जरा मागच्या प्रकारात हगवणे प्रकरण पाहिल्यानंतर आणि एवढा मोठा परिवार पाहिल्यानंतर मी घाबरलो। मी भाऊला म्हणलो, लय मोठ्या परिवारात मुलगी दिली आणि सांभाळतील का मुलीला? माझी विनंती नाही, आमच्या मुलीला तुम्ही पदरात घ्या, सोन्यासारखं तिला आम्ही वाढवलंय। तुमच्या हातात देत असताना तर हाताचा जसा फळ असतो त्याप्रमाणे आम्ही तिला जपलं। तुमच्या परिवारात आल्यानंतर, कदम परिवारात आल्यानंतर नक्की ती चांगल्या प्रकारे आपले नावलौकिक प्राप्त करेल। पुनश्च एकदा सर्वजण या ठिकाणी आलात, आपल्या आयुष्यातील अनुभव वेळ घेऊन आमच्या या शुभविवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचं मी भागवत परिवार, कदम परिवाराच्या वतीने स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भगवान। आदरणीय भागवत परिवार और कदम परिवार, मैं समझता हूँ दोनों बहुत भाग्यशाली हैं। आज 5-7 हजार लोग का मेला हो रहा है, ये कोई छोटी बात नहीं है। मैं गुजरात में था, मुझे बच्ची को वचन दिया था, आज तो लक्ष्मी नारायण का रूप है कि मैं 100% आऊँगा। एक प्लेन चुन गया, दूसरा प्लेन में बैठ के भी आया, पहुंच गया बराबर। और आज तुकाराम बीच था, मगर मैं बीच को पहुंचने का था, मगर मैं बोला नहीं, लड़की को वचन दिया कि जाना पड़ेगा। तो दोनों परिवार को भगवान के कायम में उतारे हुए और कृपा है। जब तो हजारों लोग आते हैं, 50, 100, 200, 500 लोग आते हैं, शादी हो जाती है तो हजारों लोग और छोटे बड़े जिला परिषद, नगर सेवक, आमदार, खासदार सब कुछ जो आते हैं उसका प्रेम है। और बंडू भाई जो काम कर रहे हैं वो समाज के लिए, कदम परिवार भी समाज के लिए कर रहे हैं और साथ में वही आता है ध्यान। मैं भारत भर में देने का काम करता हूँ, किसी का नहीं लेता हूँ। बंडू भाई बोला एक होता है, मुझे आपका काम अच्छा दिखता है, 51 लाख देना, जय भगवान, हम किसका लेते नहीं है।
मगर हमारे पास गिराक भेजो, मंदिर वाला भेजो, मस्जिद वाला भेजो, स्कूल वाला भेजो, धर्मशाला वाला भेजो। तो आज मैं लक्ष्मीनारायण का दर्शन करने के लिए खास बंडू भाई का, हमारे कदम परिवार का, मुझे घर में कभी तोड़ा नहीं रहेगा, मैं खाते ही कहता हूँ। जहाँ धर्म होता है वहाँ भगवान आपको आ जाता है। तो दोनों लक्ष्मीनारायण को आप लोग सब हजारों लोग आशीर्वाद देने पाए, देवता भी ऊपर से आशीर्वाद दे रहे हैं। जब ये ऐसे कार्यक्रम होते हैं तो मैं भगवान को यही प्रार्थना करता हूँ, खास ध्यान रखना। अभी जो जमाना है बच्चे को शिक्षण देना, मेरे पास तो 1,60,000 बच्चे हैं, शिक्षण के सिवाय कोई चारा नहीं है। कितना शिक्षण दो बच्चे को, कुछ मत दो, गाड़ी मत दो, घोड़ा मत दो, और साथ में घर मंदिर जैसा घर की लक्ष्मी उसको अच्छे को माँ बाप भगवान से बड़े है। जब ये देखो परिवार हमारे सामने आया है तो माँ बाप भगवान से बड़े, और जो हमारे घर में लक्ष्मी आती है उसको अच्छे रखेंगे तो हमारा घर कभी कोई तकलीफ नहीं आएगा। मात्र उसको अच्छे रखने का है और घर को वसन नहीं होना चाहिए। तो मैं समझता हूँ भगवान हमारे घर में आएगा। तो आज दोनों लक्ष्मीनारायण को आप हजारों लोग आए इधर, मैं तो लगता हूँ कभी से मैं देख रहा हूँ 4-5,000 5-7 लोग आते हैं। कोई छोटी बात नहीं होती है, वो प्रेम बताते हैं। और लक्ष्मीनारायण को तो इतना मैं बोलता हूँ आशीर्वाद मिलेगा उसका कोई हिसाब। ऊपर से देवता भी आशीर्वाद दे रहे हैं। तो फिर से मैं आप सभी को आए उनको भी धन्यवाद देता हूँ, क्योंकि आना कोई छोटी बात नहीं है। आज काम छोड़ के आना तो बहुत प्रेम होता है, कोई आते सब लोग नहीं आते। तो दोनों परिवार के घर में कायम करिए, भगवान खुशी रखे, भगवान के पास प्रार्थना। जय भगवान, जय भगवान, जय भगवान। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।